हॅलो गाईज, कसे आहात सगळे? तर मजेत आहात ना? असलंच पाहिजे. ठीक आहे. आज आहे संडे. ठीक आहे. आज मी सकाळी तब्बल 10 वाजता उठली आहे. मी माझ्या सासरी आल्यापासून आज मी सगळ्यात लेट उठली. नाहीतर मी 9 साडे रिदानचे कपडे सॉरी नाहीतर मी ना 9पर्यंत उठून म्हणजे 8:30-9पर्यंत उठून माझं आवरून होत असतं. पण आज मी लिटरली 10 वाजता उठले. मोबाईलला आय लाईक काय पूजा. तर मी 10 वाजता उठली आज. आणि ना म्हणजे सासूबाई काही बोलल्या ना, त्या काहीच नाही बोलल्या. पण मला थोडं ऑड वाटलं, असं कसं बरं नाही वाटत ना. तर मी उठली आणि रिधन मम्माचं झोप ना माझ्यावरला. मम्माचं म्हटलं पागल माणसा, 10 वाजले, चल उठ. आणि ना मला कळालं की आज ऑफिसमध्ये एका कलिगचा बड्डे होता आणि मी बड्डे पोस्ट नाही बनवली. ते हे माझं काम होतं ह्याच्यावरचं की बड्डे पोस्ट बनवायचं. तर माझ्या सरांनी ना मला मेसेज टाकलं, पूजा काय आहे? म्हटलं सॉरी सर, आज संडे विसरली मी. तर मग मी पटापट बड्डे पोस्ट बनवला आणि ग्रुपवरती टाकला. तर आणि त्याच्यानंतर ना मग मी आवरायला घेतलं. आणि मी परवा रात्री नाही परवा दुपारी नाही, काल सॅटर्डे, सॅटर्डे बरोबर, काल सॅटर्डे होता ना. तर काल दुपारी जेवण बनवत होतं ना, चणे आणि मूग भिजत घातले होते. तर आता बघितलं थोड्या वेळाने तो अर्धे असे मूग फुगून मस्तपैकी काय मस्त मूग फुगले होते. माझ्या एका संसारिक बाईला ज्या गोष्टी चांगल्या झाल्या ना, खूप अभिमान वाटतो. तर मला पण तसं झालं. तर काला मूग खूप छान फुगले होते. तर मी त्याच्यामधलं धुतले, पाणी काढलं आणि चाळणी टाकून ठेवले की त्याला मोड यावा म्हणून, की मुगाची भाजी, मुगाचे डोसे करायला बरं पडतं. तसंच बहिणी आज सकाळी मुगाच्या डोस्याचं पीठ हे करून ठेवलं, तर वाटलं होतं. त्यांनी खाल्लं आणि मग मला ते पूजा डोस्याचं पीठ आहे, तू पण करून घे. मग मी 2 डोसे केले. मी जास्त डोसे खात नाही मुगाचे स्पेसिफिकली, पण म्हटलं जाऊ दे, हेल्दी आहे, काहीतरी हेल्दी नाश्ता होतं ना. तर मी खाल्ले, 2 खाल्ले म्हणजे एक रिदानला भरवलं आणि एक मी खाल्ला. आणि मग चहा बिस्किट खाल्लं मी, ते झालं. आणि मग त्या बोलल्या की तू आज बेडरूम साफ करून घे तुझा. तर मी फडका घेतला. मी खरंच घरातली साफसफाई छान करते. तर काय केलं, भिंतींवरती रिधानी सगळे ते पेन्सिलचे डाग होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला जसं माहिती असेल, मी एक कोलिनची बॉटल घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड आणि बाकी पाणी मारलं. ते भिंतींवरती मारलं साबणाने, पूर्ण हे केलं. आणि मग घासणीने पूर्ण घासून काढलं, सगळ्या भिंती घासून काढल्या, बाकीच्या भिंती पुसून काढल्या. फॅन राहिला आहे, फॅन मला नाही जमला कारण का बेडवरती तो माझा हात नाही पोचत आहे, पडायची भीती. आणि आज मी शिडीवरनं पडता वाचली. म्हणजे अशी जर पडली असे ना, आयुष्यपत माझा हात फ्रॅक्चर झाला असता. मी बोलली ना मला नजर लागली का, माझा हात फ्रॅक्चर झाला असता तर माझं डोकं फुटलं असतं, कारण का मी बेडच्या एकदम त्या साईडला पडली. आणि आमचा 2 BHK फ्लॅट आहे, ज्याच्यामध्ये मास्टर बेडरूम मध्ये सासू असतात आणि सेकंड बेडरूममध्ये मी असते. तर त्याच्यामध्ये जास्त स्पेस नाही आहे. बेड थोडा आमचा मोठा झाला आहे, बाय मिस्टेक बेड थोडा ना मोठा झाला आहे, त्यामुळे ती स्पेस वावरायला थोडीशी कमी आहे. ठीक आहे. आणि मी साफ करता धक्कने अशा पाय घसरला ना माझा, पडता वाचले मी. ठीक आहे. तर मग बाकीचं सगळं आवरून घेतलं. आणि मग म्हटलं माझी साडी भेटत नव्हती, माझी ब्लूवाली साडी जी माझी फेवरेट आहे, ती साडी भेटत नव्हती. तर मग आज वरतून सगळ्या साड्यांचं बॅगा काढल्या आणि मग भरून ठेवल्या. तर आता मी ना त्या ट्रेनमध्ये भेटतात ना तशा एक कंपार्टमेंट घेणार आहे, 2 मोठे एकावर एक ठेवायला. कारण का साड्या ना मला भेटत नाही आहेत. ठीक आहे. म्हणजे जास्त साड्या नाही आहेत सध्या इथे तरी, मम्मीच्या इथे, कारण का लग्नातल्या साड्या ज्या मला वापरायला लागत नव्हत्या, तर मम्मीकडे बॅग भरून ठेवली. मम्मीकडे स्पेअर रूम आहे, तर तिकडे मम्मीने ठेवल्यात त्या माझ्या सगळ्या. ठीक आहे. तिकडच्या काढलं तर मला माझी ब्लूवाली साडी भेटली. आणि माझ्या लग्नातली ना माझ्या मामाने माझ्या मम्मीला पैठणी घेतली होती. तर मम्मी आता गावी शिफ्ट झाली. मी तुम्हाला सांगितलं मम्मी गावी शिफ्ट झाली. मम्मी पप्पा मस्त जीवन जगतात ना गावी, एकदम छान असं, एकदम रिलॅक्स लाईफ आहे त्यांची. ठीक आहे. तर मम्मी म्हटली तुम्हाला साड्यांचे ड्रेस शिवायचे असेल तर शिवून टाका, मी बाकीच्या साड्या गावी घेऊन जाणार आहे. कारण का आता इथं काही जास्त इथे असले तरी ती काही जास्त साड्या वापरत नाही. आता ती गावी फंक्शनला असणार आहे, तर ती बोलली की मी गावी फंक्शनला वापरली साड्या म्हणून. आणि ती जाताना तिच्या साड्या घेऊन गेली. ऑलमोस्ट 3 साड्या नेल्या. तर त्यात माझ्या लग्नातली जी तिने पैठणी घातली होती ना, जी माझ्या मामाने घेतली होती तिला, तर ती ठेवली मी माझ्यासाठी. आणि एक मी आणि दिदीनी म्हणून मम्मीला एक बर्थडेला साडी घेतली होती पिंक कलरची, अशी एकदम सुंदर साडी. मम्मीला म्हटलं या 2 साड्यांचा मी ड्रेस शिवणार आहे, मला आणि रिथाण्याला. ठीक आहे. तर ती बोलली ठीक आहे, तुला जसं करायचं तसं कर. आणि दिदीनी पण 2 साड्या घेतल्या, तिला आवडल्या तशा तिने घेतल्या. आणि मग रिद्धी होती, रिद्धीला तिथलं पाहिजे ते घेतली. प्लस मी आता गावी गेली होती ना, आता माझ्या मामाची मुलगी सुहानी करून आहे, ती आहे एका व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकता. तिने आत्या मला ही साडी पाहिजे, आत्या म्हटली घेऊन जा. मी साड्या तशीही वापरत नाही आहे. आता मम्मीने ड्रेस, मी तुम्हाला बोलला ना मम्मीने ड्रेस वापरायला सुरुवात केली आहे. मम्मी जेव्हा आता लास्ट टाईम जेव्हा इकडे गेली होती वैष्णवी देवी ह्या साईडला, तेव्हापासून मम्मीने ड्रेस घालायला सुरुवात केली आहे. ठीक आहे. तर मम्मी आता ड्रेस घालते, मम्मी मॅक्सी घालते घरी.
आणि गावी काय ड्रेस घालत नाही मम्मीला नाही आवडत त्या गोष्टी. तर गावी वापरणाऱ्याच्या साड्या आहेत, मम्मीकडे माझ्या ॲटलीस्ट 100 साड्या असतील. आणि ही मम्मीचं नाही आहे, ही कोणतीही मराठी बाई असू दे तिच्याकडे ॲटलीस्ट 50 साड्या तरी असणारच असणार. ठीक आहे, कारण का मराठी लोकांमध्ये आम्ही ड्रेस जास्त आपण लोक वापरत नाही. ठीक आहे, आपल्या आयात तुम्हाला माहिती असतील, ज्या माझ्या म्हणजे ज्या मम्मीच्या जनरेशनच्या आहेत, ज्या अराऊंड 70 बॉर्न असतील, 60-70 बॉर्न असतील, कारण का त्या काळात लग्न लवकर होतील की यार. ठीक आहे, माझं वय आता आहे, मी माझं वय का सांगू तुमच्या लोकांना, अजिबात नाही. जोपर्यंत माझे 1000 सबस्क्रायबर वय होत नाही आहे तोपर्यंत मी माझं वय सांगणार नाही. बट आय एम इन माय 30s. ओके, वय नाही सांगते, बट आय एम इन माय अर्ली 30s. ठीक आहे, तर मम्मीचं वय काय जास्त नाही आहे माझ्या, हार्डली अराऊंड 55 असेल, 55-56, जास्त मोठी नाही आहे माझी मम्मी. ठीक आहे, तर माझी मम्मी आत्ता ड्रेस घालायला लागली आहे रिथान्या झाल्यावरती. रिथान्या झाली 2024ला. म्हणजे विचार करा, मम्मी माझी 2024पासून ड्रेस घालते आहे, 2च वर्ष झालं तिला ड्रेस घालून. आणि गावी ते तसंही घालत नाही, कारण का माझे पप्पा भजन मंडळामध्ये आहेत आणि त्यामुळे ते कुठेही बाहेर जातात. त्यामुळे पप्पाने ह्याला गावी ड्रेस नाही घालायचा, तुला घालायची तर मुंबईला घालते, पण कुठे बाहेर गेल्यावरती फिरायला. ठीक आहे, तर त्यामुळे मम्मी आता ड्रेस घालते. तर ते झालं. काय सांगत होतं तुम्ही, विसरली मध्येच या. तर सगळ्यांनी ड्रेस घेतले. सुहानीने 2 साड्या घेतल्या. आणि सुहानीने माझ्या आजीच्या साडीचा एकदम सुंदर ड्रेस शिवला, एकदम एक लेहंगा शिवला आहे, इतका सुंदर शिवला आहे. मला जर चान्स भेटला ना, मी त्याच्यावरती एक नुसता असा प्रॉपर चोली शिवणार आहे आणि तिच्याकडून तो लेहंगा घालायला आणणार आहे. मी स्पेसिफिकली या गोष्टीसाठी घालायला ना, मला दाखवायचा आहे. तो खूप सुंदर शिवला, खूप सुंदर, म्हणजे मला एवढा आवडला ना की मी तो ॲटलीस्ट 4-5 हजार देऊन पण मी नसता घेऊ शकले इथे मुंबईमध्ये. कारण का तो एका प्रॉपर 9वारी साडीचा लेहंगा आहे. इतकी कलर, बेबी पिंक कलर आहे गाईज, इतका सुंदर आहे ना. तर आता मी माझ्या मम्मीच्या साड्यांचे ड्रेस शिवणार आहेत, मी आणि रिथान्या मिळून. आणि माझा प्लॅन झाला आहे त्या पदराचा ना रिथानला एक जॅकेट शिवायचं. सॉरी हो, तर बघूया आता काय होतं ते. तर झालं आमचं सगळं झालं. आणि माझे पप्पा शॉपिंग खूप कमी करतात, त्यामुळे त्यांच्याकडे जास्त कपडे नाही आहेत. आणि जे असतील ते ॲटलीस्ट 8 ते 9 वर्ष जुने कपडे आहेत त्यांचे. ठीक आहे, माझ्या पप्पांनी काही जास्त शॉपिंग केली नाही आहे. अजून माझ्या मम्मीकडून मला 4-5 साड्या घ्यायच्या, ज्या एकदम सुंदर सुंदर साड्या, त्या मी ढापणार इन शॉर्ट तिला सांगणार की मला पाहिजे ना, आणि मी घेऊन येणार साड्या शिवायला, ड्रेस शिवायला सगळे. आणि आता येणार आहे गणपती. ठीक आहे, आणि रिथान येणार आहे मुंबईला. आणि हे फर्स्ट वर्ष असेल, म्हणजे इकडे सासरी माझं 2रंच वर्ष असेल, पण हे फर्स्ट वर्ष असेल जे मला गावी गणपतीला नागायला भेटणार आहे ओझरला. दिस इज अ 2nd or 3rd इयर जे मी पूर्ण माझ्या लाईफ टाईममध्ये मिस करते आहे. ठीक आहे, जेवढं आय थिंक 30 ते 32 वर्षामध्ये मी फक्त 3दा माझ्या गावचा गणपती मिस करणार आहे. 3दा म्हणजे एकदा मी आय थिंक असेच 10th होती तेव्हा, आणि एकदा माझं लग्न झालं तेव्हा, आणि दिस विल बी द 3rd इयर. मला ओझरचा गणपती म्हणजे खरंच यार नवसाला पावतो आमचा गणपती. जे लोक खरंच तुमची काही इच्छा असेल नसून पूर्ण होत, प्लीज ओझरला जा, गणपतीकडे मागा, तुम्हाला त्या वस्तू भेटतील, तुम्हाला ती इच्छा तुमची पूर्ण होईल. प्लीज, ज्यांना खरंच त्यांना असं वाटतं सगळीकडून तुमचे हात अडकलेत, ज्यांना असं वाटतं की नाही होऊ शकत, तुम्ही खरंच देवबापाकडे मनापासून मागा, तुमची इच्छा पूर्ण होईल यार. खरंच माझ्या खरंच खूप इच्छा पूर्ण झाल्यात. गणपती बाप्पाने मला ना असं कधीच वाऱ्यावर सोडलं नाही आहे. आणि माझं एक सॉर्ट ऑफ थिंक आहे की एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. ठीक आहे, आयुष्यात कोणतीही गोष्ट तुम्हाला एखाद्या तुमच्या निर्णयाचा ना एकदम पश्चाताप होत असेल ना, तरी ती गोष्ट काही ना काहीतरी कारणासाठी घडली. भले तुम्ही स्वतः जाऊन त्या विहिरीत उडी मारली असन, तरी तुम्ही त्या विहिरीत उडी मारली त्याच्या मागे काही ना काहीतरी रिझन असेल. हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. त्यामुळे मला आयुष्यात रिग्रेट्स खूप कमी होतात. कारण का माहीत नाही का, जर असं माझ्याकडे भरपूर एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, पण जर माहीत नाही कोणाचे काय बिलीफ्स असतात, पण माझं एक आहे, जे व्हायचं असतं ते होणारच. तुम्ही कितीही ट्राय करा, तुम्ही त्याला अडवू शकत नाही. मी नशीब नाही म्हणत आहे. ठीक आहे, प्रत्येक गोष्टी नशीब तुम्हाला बदलायचा चान्स देतं. तुम्ही कसं बदलता हे तुमच्यावरती डिपेंड आहे. पण सगळ्या गोष्टी घडण्यामागं काही ना काहीतरी कारण असतं, आणि हे फॅक्ट आहे. तुम्ही कितीही ट्राय करा, नाही होऊ शकत. कारण का ना, मी एका चिमणीची गोष्ट ऐकली होती. एक चिमणी बसली होती झाडावरती, आणि तिकडून आपले यम आले आणि त्या चिमणीकडे बघून फक्त हसले. त्या चिमणीला एवढी भीती वाटली, ती म्हणते यम माझ्याकडे बघून का हसले, देव माझ्याकडे बघून का हसले.
तर ते जात होते हिमालयाच्या इकडे, ठीक आहे. तर ती ना खूप अस्वस्थ होती. मग तिकडून गरुड आला. गरुड म्हटलं काय गं चिमणे काय झालं? तर ती म्हणते अरे इकडून ना यमदेव गेले आणि ते माझ्याकडे बघून हसले, ठीक आहे. आणि मग तो म्हणतो नक्कीच काहीतरी आहे, ते मला काहीतरी सांगत नाही, तू प्लीज मला घेऊन चल तिकडे. हे इन शॉर्ट आहे, मला फुल स्टोरी नाही माहिती. तर तो घेऊन जातो आणि मग ते हिमालयात येतात आणि यमदेव त्यांना भेटतात. तर ते म्हणतात अरे तू इकडे कशी काय चिमणी? तर ती म्हणते देव तुम्ही माझ्याकडे बघून हसले होते. ते म्हटले अगं मी हसलो होतो कारण का मला माहिती होतं तुझं मरण इकडे या थंडीत आहे, पण मला वाटलं तू काय एवढा लांबचा प्रवास तयार करून येणार नाही म्हणून मी हसलो होतो. आणि ती एवढा लांबचा प्रवास करून हिमालयातच गेली. आता मला माहीत नाही ही स्टोरी किती खरी आहे किती खोटी आहे काय नाही, पण ही मी जशी ऐकली त्याच्या आपण अर्धवट मी तुम्हाला सांगते आहे, ठीक आहे. मला पूर्ण स्टोरी कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, पण ही स्टोरी आहे. त्यामुळे जे व्हायचं असतं ते होतं. प्रत्येक गोष्टीमागे एक रिझन आहे, ठीक आहे. रिग्रेट्स करू नका, तुमचं आयुष्य पूर्णपणे जगा. आणि ज्या लोकांनी मला अजूनपर्यंत फॉलो नाही केलं प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू फॉर टुडे गाईज, बाय बाय.